Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 8th standard poem, English poem 1.3 The Pilgrim. So first of all, we should know the meaning of pilgrim. पिलग्रिमचा आपल्याला मीनिंग माहिती असायला पाहिजे. पिलग्रिम म्हणजे काय होतं की तीर्थयात्री, जो तीर्थस्थळांना भेट देत असतो. जे पवित्र स्थळ असतात त्यांना भेट देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणत असतात? पिलग्रिम. ठीक आहे, तीर्थयात्री. A pilgrim going alone highway came at evening cold and grey. आता त्यांनी काय सांगितलंय की हा जो पिलग्रिम आहे, हा जो तीर्थयात्री आहे, हा एकटा तो त्याचा प्रवास करत आहे. ठीक आहे, तो प्रवास करतोय अलोन हायवे. त्याचा जो रस्ता आहे तो खूप असा मोठा लांब असा रस्ता आहे आणि तो एकटा प्रवास करतोय. केम ॲट इव्हिनिंग कोल्ड अँड ग्रे. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झालेली असल्यामुळे वातावरण कसा झालेलं आहे? थंड आणि सगळीकडे ग्रे म्हणजे संध्याकाळमुळे अंधार पसरलेला आहे जिकडे तिकडे आणि हवेमध्ये गारवा आहे. टू अ कॅझम डीप अँड वास्ट अँड वाईड. कॅझम म्हणजे दरी, कॅझम म्हणजे दरी आणि इंग्लिशमध्ये इथे सांगितलेलं आहे की रवीन. अ व्हेरी डीप स्टीप गॅप इन द अर्थ सरफेस म्हणजे अर्थच्या सरफेसमध्ये खूप मोठी अशी गॅप असणे. ठीक आहे, ज्याला आपण दरी म्हणत असतो की जमिनीमध्ये आपल्याला खूप खोलवर अशी गॅप दिसून येते, तर त्याला आपण काय म्हणतो? दरी. ठीक आहे, टू अ कॅझम डीप अँड वास्ट अँड वाईड. ती जी कॅझम होती ती कशी होती? ती खूप डीप होती, आतवर खोल होती आणि वास्ट होती, मोठी होती आणि रुंद अशी होती. द ओल्ड मॅन क्रॉस्ड इन द ट्विलाइट डीम. आता इथे ओल्ड मॅन कोण आहे? जो तीर्थयात्री होता त्यालाच ओल्ड मॅन म्हटलेलं आहे. म्हणजे तीर्थयात्री होता तो आणि तो कसा दिसतोय? तो म्हातारा झालेला आहे. द ओल्ड मॅन क्रॉस्ड इन द ट्विलाइट डीम. सो ही क्रॉस दॅट कॅझम, कॅझम इन अ ट्विलाइट डीम. त्याने ती जी दरी होती ती त्याने संध्याकाळ, ट्विलाइट म्हणजे संध्याकाळ, तर संध्याकाळच्या अंधारामध्ये, संध्याकाळच्या जे मंद प्रकाशामध्ये त्याने ती दरी काय केलेली होती? मुलांनो, क्रॉस केलेली होती. द कॅझम हेल्ड नो फिअर फॉर हिम. तो म्हातारा होता, त्याच्याकडे खूप जास्त अनुभव होता, एक्सपिरियन्स होता, त्यामुळे त्याला जेव्हा ती दरी दिसली तेव्हा तो न घाबरता त्याने ती दरी क्रॉस केली. ही क्रॉस दॅट कॅझम विदाउट एनी फिअर. बट ही पॉज्ड व्हेन ही रीच द अदर साइड. एकदा त्याने ती दरी क्रॉस केली, कॅझम क्रॉस केली आणि केल्यानंतर ही स्टॉप देअर, ही पॉज देअर अँड तो एका बाजूला थांबला आणि थांबून बघा त्यांनी काय केलेलं आहे? अँड बिल्ट अ ब्रिज टू स्पॅन द टाईड. आता इथे काय सांगितलेलं आहे की त्याने एक ब्रिज बांधलं. ती जी दरी होती त्या दरीवरती त्याने काय बांधलेलं आहे? ब्रिज बांधलेला आहे. स्पॅन द टाईड म्हणजे काय होत असते? भरती किंवा ओहोटीचा वेळ आपण म्हणतो ना, किंवा जेव्हा हाय टाईड वगैरे असते, लो टाईड असते, ती दरी आहे आणि तिथे जो आता तुम्ही इथे पिक्चरमध्ये जर तुम्ही बघणार तर बघा, तुम्हाला या दरीमध्ये काय दिसत आहे? पाणी दिसत आहे. तर या पाण्यामध्ये काय होतं की टाईड्स क्रिएट होत असतात. तर टाईड क्रिएट झाल्यामुळे कधी पाण्याला हाय टाईड असते, कधी लो टाईड असते. तुम्हाला माहिती असेल की हाय टाईडमध्ये पाण्याचा जो वेग असतो तो जास्त असतो. तर ठीक आहे, तर तो काय करतोय की तो थांबतोय. ही रीच्ड द अदर साइड अँड बिल्ड अ ब्रिज टू स्पॅन द टाईड. आणि त्याने तिथे ब्रिज बांधायला सुरुवात केलं. ओल्ड मॅन सेड अ फेलो पिलग्रिम नियर, वाय वेस्ट युअर टाइम इन बिल्डिंग हिअर. ओल्ड मॅन सेड अ फेलो पिलग्रिम नियर. बघा, ओल्ड मॅन बरोबर एक फेलो होता. फेलो म्हणजे काय? तर त्याचा सहकारी, त्याच्याबरोबर एखादा व्यक्ती असेल, त्याचा मित्र म्हणूया किंवा त्याचा सहकारी म्हणूया. तर ओल्ड मॅन सेड अ फेलो पिलग्रिम नियर, वाय वेस्ट युअर टाइम इन बिल्डिंग हिअर. तो फेलो जो आहे दुसरा तीर्थयात्री, तो ओल्ड मॅनला विचारतोय की वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम टू बिल्ड द ब्रिज हिअर. सो युअर जर्नी एंड्स विथ द क्लोज ऑफ द डे. तुझी जी जर्नी आहे ती काय झालेली आहे? दिवस संपता संपता तुझी जर्नी इथेही संपलेली आहे, कारण तुने एकदा काय केलेलं आहे? ही दरी जी आहे ते तू क्रॉस केलेलं आहे, म्हणजे तुझी जर्नी इथे काय झालेली आहे? संपलेली आहे. यू नेव्हर अगेन विल पास दिस वे. तू परत
ही दरी क्रॉस करणार आहेस का? नाही, तू परत त्या रस्त्याला जाणारच नाहीये. यू नेव्हर अगेन विल पास दिस वे. वे म्हणजे रस्ता. तू हा रस्ता परत कधीही पास करणार नाहीये किंवा क्रॉस करणार नाहीये. सो वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम टू बिल्ड दिस ब्रिज? कोण विचारतोय? अ फेलो पिलग्रिम आस्क्ड टू द ओल्ड मॅन. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला स्टुडंट्स. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. यू हॅव क्रॉस्ड द कॅझम डीप अँड वाईड. वाय बिल्ड ये हिअर ॲट इवन टाईड. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की यू हॅव क्रॉस्ड द कॅझम डीप अँड वाईड. हे जे डीप आणि वाईड अशी मोठी दरी होती, कॅझम होती, यू हॅव क्रॉस्ड ऑलरेडी. सो वाय बिल्ड, ये म्हणजे यू, ए म्हणजे काय होते यू. वाय बिल्ड यू हिअर ॲट इवन टाईड म्हणजे लेट इव्हिनिंगमध्ये, म्हणजे इतक्या संध्याकाळी तू इथे थांबून ब्रिज का बांधतोय असा प्रश्न त्याला पडलेला आहे. आता नेक्स्ट बघा स्टुडंट, इथे काय सांगितलेलं आहे की थर्ड स्टँजामध्ये द पिलग्रिम रेस्ड हिज ओल्ड ग्रे हेड. ही वॉज बिझी टू बिल्ड द ब्रिज. सो ही रेस्ड हिज हेड. त्याने त्याचं डोकं वरती केलं आणि त्याने आन्सर द्यायला त्याने त्याचं काय केलेलं आहे, डोकं वरती केलेलं आहे. ऑब्व्हियसली तो म्हातारा असल्यामुळे त्याची जी केस त्याची केस कशी झालेली आहे, ग्रे हेड, ज्याला आपण म्हणत असतो की चंदेरी केस. आपण बघतो ना म्हाताऱ्या माणसांची केस कशी झालेली असतात, सिल्वर रंगाची, पांढऱ्या रंगाची आपल्याला दिसत असतात. तर त्याला इंग्लिशमध्ये पांढऱ्या केसांना ग्रे हेअर म्हणत असतात. ठीक आहे. सो तो ओल्ड मॅन होता, त्याने वरती डोकं करून बघितलं. माय फ्रेंड in the path I have come, he said. My friend, in the path I have come. म्हणजे मित्रा, मी या पाथवरून तर मी आलेलो आहे किंवा मी हे क्रॉस केलेलं आहे. There a followeth after me today. पण मी काय बघितलेलं आहे, जेव्हा मी क्रॉस करत होतो किंवा मी या रस्त्याने येत होतो तर माझ्या मागे मला फॉलो करत एक मुलगा किंवा एक माणूस येत होता. अ फेअर हेअर्ड यूथ. अ फेअर हेअर्ड यूथ म्हणजे एक तरुण पिलग्रिम सुद्धा काय होत होता, तरुण तीर्थयात्री सुद्धा माझ्या पाठीमागून तो येत होता आणि मी ते त्याला बघितलेलं आहे. अ फेअर हेअर्ड यूथ हू मस्ट पास दिस वे. आणि त्याला सुद्धा हाच रस्ता त्याला सुद्धा पास करायचा आहे, कारण तो माझ्या मागूनच येत आहे. द कॅझम विच हेल्ड नो फिअर्स फॉर मी. हे जे कॅझम आहे, ही जी दरी आहे, ही माझ्यासाठी भीतीदायक नाही आहे, बिकॉज आय एम व्हेरी एक्सपिरियन्स्ड. मला खूप अनुभव आहे, तर मला या गोष्टीची भीती वाटत नाही. पण तो जो मागून येत आहे तो नवीन आहे, तो यूथ आहे, तो तरुण आहे, तर मे बी त्याला भीती वाटू शकते. टू द फेअर हेअर्ड यूथ मे अ पिटफॉल बी. पिटफॉल म्हणजे ट्रॅप. तर त्याला, त्या ओल्ड मॅनला काय वाटत आहे की हे जे कॅझम आहे त्या फेअर हेअर्ड यूथसाठी, त्या यूथसाठी काय होऊ शकते, मे बी पिटफॉल म्हणजे त्याच्यासाठी हे काय होऊ शकते, एक ट्रॅप होऊ शकते, तो इथे अडकू शकतो. म्हणून मी काय करतोय, ही टू मस्ट क्रॉस इन द ट्विलाइट डीम. आणि त्याला सुद्धा हे जे कॅझम आहे या अंधारात म्हणजे या संध्याकाळच्या प्रकाशामध्येच त्याला सुद्धा हे कॅझम काय करायचे, ही दरी त्याला क्रॉस करायची आहे. माय फ्रेंड, आय एम बिल्डिंग दिस ब्रिज फॉर हिम. मी ही ब्रिज कोणासाठी बांधत आहे, तर त्या व्यक्तीसाठी बांधत आहे जो माझ्या मागेहून येत आहे. तर मित्रांनो, फ्रेंड्स, इथे काय सांगितलेलं आहे की बघा की जेव्हा एखादा म्हातारा व्यक्ती असतो, त्याच्याजवळ असलेला अनुभव, त्याच्याजवळ असलेला एक्सपिरियन्स, त्याने जे एक्सपिरियन्स केलेला आहे आणि त्यानंतर त्याला सक्सेस मिळालेला आहे, तर त्याचा उपयोग करून तो नवीन लोकांसाठी काय करू शकतो, नवीन मार्ग बनवू शकतो, इथे हे सांगितलेलं आहे. सो हे होती छोटीशी पोएम द पिलग्रिम. जर तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.